नमस्कार. मी एम गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील जे काही कर्मचारी आहे, पुरुष, त्यांना सुद्धा बालसंगोपन रजा मिळत असते. त्या संदर्भात काय अटी आहे आणि काय नियम आहेत, त्या संदर्भात हा डिटेल व्हिडिओ आहे. तर बघा, मुंबई महानगरपालिकेने 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये 4/6/2021 मध्ये एक परिपत्रक काढलं होतं. त्या परिपत्रकानुसार पुरुष कर्मचाऱ्यांना सुद्धा बालसंगोपन रजा मिळू शकते. तर जास्तीत जास्त किती दिवस बालसंगोपन रजा मिळते? तर 180 दिवस पुरुष कर्मचाऱ्यांना ती बालसंगोपन रजा मिळू शकते. त्यासाठी काय अटी आहेत? तर त्यासाठी पुढील अटी दिलेली आहे आणि त्यांनी संदर्भ लेटर सुद्धा दिलेले. बघा, यामध्ये 6 संदर्भ लेटर दिलेले. त्या संदर्भ लेटरनुसार त्यांनी पुढचं सर्क्युलर जे काय 6वं सर्क्युलर काढलेले, त्या अगोदरच्या 5 शासन निर्णयानुसार काढलेले. बघा, त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे काही पहिलं परिपत्रक निघालं होतं, ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी 180 दिवसाची भरपगारी रजा भेटत असते. त्यानुसार पुरुष कर्मचाऱ्यांना काय, तर त्यामध्ये एक अपवाद असतो. तर अपवादमध्ये काय दिले, 16 नंबरचा एक अपवाद होता, की आणि स्थायी समितीने सुद्धा एक मंजुरी दिली होती आणि त्यानंतर 1989चा आपला मुंबई महानगरपालिका सेवा अधिनियम, त्यातला 171 बी कलमामध्ये सुद्धा एक नियम बनवला होता. त्यानुसार ज्या काही कर्मचाऱ्यांची पुरुष कर्मचाऱ्याची जी काही पत्नी आहे, ती इन पेशंट म्हणजे अंतर्रुग्ण आहे, म्हणजे ती काय ॲडमिट आहे आणि ती अंथरुणात खिळलेली आहे, म्हणजे ती चालू शकत नाही, कोणत्याही प्रकारची ती काय काम करू शकत नाही आणि असमर्थ आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्याला 180 दिवसाची भरपगार रजा मिळू शकते. आता त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, की जे काही कर्मचारी असणार आहे, त्याची कर्मचाऱ्याची पत्नी इन केस तेव्हा ऑफ झाली, तर त्यांना ती 180 दिवसाची कमाल मर्यादेत अनुज्ञेय राहील, परंतु हे सर्व मंजूर करायचे अधिकार वरिष्ठांना राहील. त्यानंतर बालसंगोपन रजेबाबत मुंबई महानगरपालिका सेवा अधिनियम 1989च्या नियम क्रमांक 171 ब मधील इतर अटी आणि शर्ती कायम राहतील. त्यामध्ये एक बालसंगोपन रजा जी काही महिला कर्मचाऱ्यांना भेटते, त्या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला, तो आपल्या यूट्यूब चॅनलवर जायचं आणि बघून घ्यायचं. त्यामध्ये आणि वर सुद्धा मी दिलेलं आहे. बघा, त्यानंतर हे आदेश परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल, म्हणजे आज 2021 पासून तुम्हाला लागू झालेले. त्यानंतर बघा, त्यांनी सांगितलेले, की सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका सेवा अधिनियम 1989 मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश करण्यात येईल. आणि याच्यावर बघू शकता आपण, त्यावेळेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची सही सुद्धा त्यांनी हे पास केलेले आणि उपप्रमुख लेखापालांना पाठवलेले. तर बघा, अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवत असतो आणि टाकत असतो. परंतु नाही का, जे काही कर्मचाऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यांना सुद्धा फायदा होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.